एकदम पूरा शॉर्ट नहीं करना है. बघू शकता आता कापलीत केस. जी सगळी कुरली होती, कुरलेले होते ते सगळे कापून टाकले आपण. थोडं आता जरा अजीब वाटतंय आणि वरतून ब्लेड पण मारलाय. आता आंघोळ वगैरे केल्यावर जे आहे ते समजेल की कसं वाटतंय कसं नाही. बघू आता चला. माहिती आहे थोडं घाणं दिसत असेल, मला पण वाटतं ते थोडंसं काय. बाबांना सामान पाहिलं होतं तर सामान घेऊया आणि जाऊया घरी जाऊन बघू. नेपालीने माझा कवर ढापला, माझा कवर घेऊन गेली. काय बोलू आता तुला. तिचा कवर दिला आहे प्लेनवाला, ते थोड्या दिवसांनी येते. तिचा कवर पण पाहिजे होता आणि माझा कवर पण. म्हणजे बघ केवढी शहाणी होती ती, एवढी चालाक आहे ना, काय बोलणार. हे नेपाली लोक ना बाहेरच्या देशातून येतात आणि इकडे राहतात. नेपाली नाही ती, महाराष्ट्रीयनच आहे. बट दिसते नेपालीच. तुम्हाला दाखवतो तिला कधीतरी. कवर घ्यायला जाईल ना त्याच दिवशी तुम्हाला दाखवतो. तर चला बघू आता काय कसं पुढचा दिवस जातो, या पुढे दिवस जातो कसा ते दाखवतो. चला बाय बाय. कॉलेज वगैरेला पण जायचं तर कसं जाणार मला माहीत नाही काय. तेवढं घाण दिसतोय. आता बघू काय कसं. एवढे असे वाईट नाही वाटत आहे, बट चांगले पण नाही वाटत कसं झालं आता. हे हा कवर ती मला देऊन गेली आणि माझ्या कवरमध्ये मस्त अशी रिंग होती, तोवाला ती घेऊन गेली. शाणी आले. आणि तिला हा कवर पण पाहिजे होता. बोलते की मला ते पाठी काय बोलतं स्टिकर विकर लावायचं आहे म्हणून. मी बोललो हाट एक तर पाहिजे, बिना कवरचं ठेवू नाही शकत भाई. चुकून पडला पाठचा प्लेट गेला तर संपलो विषय. आता जास्त चंपू वाटतोय मी. फोडा एक काय साथ सोडत नाही. ठीक आहे, एक हफ्त्यामध्ये ते नंतरला मुलांना आवडतातच केस. पहिला हफ्ता लय रिग्रेट होतो, काय कापले. नंतरला अरे एंडी हेच तर होते स्मार्टी. मला केस आंघोळ केल्यानंतरच आवडतात. मग ते किती पण मी घाण कापले असणार ना, आंघोळ करायची त्यानंतर चांगले वाटणार. कारण की आता काय करू तर नाही शकत त्याच्या बदलले काय बोलतो मी. नुसते फंबल. किती वेळा आता 4-5 दिवस झाले ब्लॉग करून. ब्लॉग पण नाही टाकला. खूप दिवसानेच येणार आहे आपण ब्लॉग. बघू आता. गणपती बाप्पा होते, कॉन्टेंटवर कॉन्टेंट होता. 8 दिवस लगातार ब्लॉग टाकले. आता काय हायच नाही टाकायसाठी. आता येईल आपली देवी. आपला स्वतःचा मंडळ आहे श्री स्वामी समर्थ सेवा संस्था. तर आता त्याची पण देवी येणार, तर त्याचा ब्लॉग तर पक्का येणारच आहे. तो पण स्टेट येऊन राहा. एक तर मी जाऊन ब्लेड पण मारला बघा पूर्ण. पहिल्यांदा ब्लेड मारला म्हणून अजून माझे गाल अजून मोठे वाटतात. तर आज बनवली अत्तूनी बिर्याणी. बघू शकता 2 महिन्यानंतर. आणि अत्तू जी बिर्याणी बनवते बापरे, नुसतं पाणी झालं बघा तोंडला. मग बेस्ट. तर चला टेस्ट करूया बिर्याणी आफ्टर 2 मंथ. गरम सूप बघू शकता. Best cheese in the world is biryani. Best by best. बेस्ट. सर्वात पहिला ती बेस्ट आहे, मग हे चला नंतर भेटू आता खातो. आणि मग
ब्लॉग मध्ये एकटाच बोलणार ना, तर बोलणार. आता जेवून डायरेक्ट भेटूया. चला. असं बघितलं लाल झालं. चला बाय बाय. तर आता खाल्लं शॉर्मा बोलते, बिर्याणी वगैरे खाल्ली. आता चाललो घरी. पप्पा शॉर्मा आणतील, मग शॉर्मा खाऊ आणि मग हा ब्लॉग इकडेच ठेवू आणि उद्या परत हाच ब्लॉग चालू करूया. चला. 2 महिन्यानंतर शॉर्मा खाऊन काय बोलू यार, माइंड ब्लोईंग आहे गाईज. माइंड ब्लोईंग. शॉर्मामुळे थोडी तरी इंग्लिश निघाली भावाची. नवीन कवर घेतला. अरे ती नेपाली, ती एक नेपाली आहे, तिने माझा कवर घेऊन टाकला. भेंडी काय माइंड ब्लोईंग, काय बोलू. तर चला आपण आता शॉर्मा खाऊया. आता आंघोळ करून आलं तर मला थोडी चांगली वाटतात केस, बघू शकता. तुला काय करायचंय? लगेच असं यायला वाटतं की माझं लगेच संपेल खाऊन. हेने अजून उघडलंच नाहीये. लय 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 शाणा आहे हा. आता तू गेला भेटता. तर चला आता खाऊया आणि मग ब्लर झालं. हा, तर खाऊया आणि मग भेटूया उद्या. फोटो टाकायचा. पण चष्मा आणला, बघू शकता. मला परमनंट चष्मा नाही, तर मी काय असेच चष्मे घातले असते ना मस्त. आता केस कापली त्याच्यामुळे बाळे वगैरे जास्त दिसायला लागले. आता म्हणून हा ब्लॉग मध्ये मार खातो आणि त्याच लायकीचा आहे. कसं दिसतो. चला बाय गाईस. दाखव ना, मी पण केस कापली, पण गाईज वाटत नसेल तुम्हाला, काय हा एक कोंबडा कट. मी बघा काय दिसते, स्मार्टी क्युडी. हा बघू शकता, हा दुसरा गॉगल आहे, मस्त वाटतो. पण आपल्याकडे पहिल्यापासून गॉगल आहे तर घालूच नाही शकत. तर अनदर डे सेम ब्लॉग. आता सकाळचे 6 वाजले, बघू शकता. त्याला सोडायला चाललोय. काय बनवलंय, कंदील विंदी. आम्ही आमच्या टायमाला याचं काय बनवलंच नाही. रोज बोलायचे बनवून आणा. दुसरे लोक आणायचे, त्यांच्यामध्ये आम्ही लोक सहभागी व्हायचो. हे लोक तर आता बनवतात. चला त्याला सोडूया. तर आता निघालो कॉलेजसाठी, फुल रेडी वगैरे झालो. आता 8 वाजल्यास लेट झाला कॉलेजला जायला जरा. आणि पप्पा गेलेत गोमूत्र आणायला, तर गाडी वगैरे त्यांच्याकडेच आहे. तर पप्पा येत आहे 5 मिनटामध्ये. पप्पा येतील, मग आपण गाडी घेऊन मग निघू कॉलेजला. यार अंघोळ केला तर म्हणजे सकाळ सकाळी अजून जरा बेकार वाटतं मला, काय माहिती का. ठीक आहे चल. तर कॉलेजवरून आलो डायरेक्ट. मग आता जातो आहे बँकमध्ये, जरा पैसे भरायचे होते म्हणून. तर ते पैसे भरून मग तसं डायरेक्ट क्लासला लवकर क्लास ठेवला, कारण तिला पण मिसला बाहेर जायचं. तर मग जाऊया बँकमध्ये पैसे भरूया. एक मैत्रीण येणार आहे, ती मैत्रीण मला शिकवेल. मला येतच नाही कसं भरतात, तसं नाही मी कधी माहिती नव्हतं की पासबुक पण लागतं. तर मग ती बोलली पासबुक घेऊन येते. पासबुक वगैरे घेतलं आहे, आता येते, मग जाऊया फक्त. तिथे जाऊन आम्हाला समजलं की बँकच बंद आहे, सॅटर्डे. आम्हाला माहीतच नाही. तर मग ती गेली, तिला सोडलं घरी. आता चाललो आहे क्लासला. चला मग क्लासला जाऊ आणि मग आल्यावर बघू पुढचा दिवस कसा चालला आहे. तर चला बाय बाय. तर आता आलो आहे खाली, 10:30 झालेत. काय हाय नाही, आजचा दिवस पूर्ण असं बोरिंग गेला आहे पूर्ण. तर आता ब्लॉग एंड करायचा टाईम झाला आहे, तर ब्लॉग एंड करूया इकडे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, चांगला कॉन्टेंट शोधूया आणि मग बनवूया. चला बाय बाय.